रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस व सोयाबीन अनुदानाच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट म्हणजे कापूस व सोयाबीन अनुदानाची तारीख ठरलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे अनुदान नेमकं कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार, हेक्टरी अनुदान हे किती कापसाचं व सोयाबीनचं येणार, किती हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे अनुदान येणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या अनुदानाचं वितरण होणार, या अनुदानाची तारीख सुद्धा जाहीर झाली। तर शेतकरी बांधवांनो त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आनंदाची आणि दिलासादायक देणारी बातमी म्हणजे जे शेतकरी बांधव कापूस व सोयाबीनच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत होते, अखेर त्या अनुदानाची तारीख ठरलेली आहे। तर तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे अनुदान फक्त आणि फक्त ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे येत गेले त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणाऱ्या 10 सप्टेंबरपासून अनुदान जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आधार लिंक बँक खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे अनुदान कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार, तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचे पैसे येत गेले म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी PM किसान योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे म्हणजे वार्षिक 6000 रुपये आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे वार्षिक 6000 रुपये देणारी। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी व PM किसान योजनेचे पैसे ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत गेले त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिनांक 10 सप्टेंबर 2024 पासून DBTच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून कापसाचं व सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे। हेक्टरी 5000 रुपयापासून ते 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे कापसाचं व सोयाबीनचं अनुदान असणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट पाहूया। तर यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यपद्धती आपल्याला करायची नाही, फक्त आणि फक्त ज्या शेतकरी बांधवांना PM किसान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे येतात त्या शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारची कार्यपद्धती करायची नाही। मग कोणत्या शेतकरी बांधवांना करायची, तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना कापूस व सोयाबीन अनुदानाच्या पैशासाठी ज्या शेतकरी बांधवांना PM किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे येत गेले त्या शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारची कार्यपद्धती करायची गरज नाही। त्या शेतकरी बांधवांना डायरेक्टली बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे DBT मार्फत हे पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। पण जे हे अनुदान ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम 2023 मध्ये आपल्या शेताची ई पीक पाहणी केली होती, ई पीक पाहणी केली होती आणि 7/12 ई पीक पाहणीची नोंद होती, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होणार आहे। तर मागच्या काही 15 दिवसापूर्वी कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्या गाव पातळीवर ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या लावल्या होत्या, त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापसाचं व सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची ई पीक पाहणी झाली होती पण यादीत नाव आलं नव्हतं आणि यादीत नाव आलं नसलेल्या शेतकरी बांधवांना पैसे येतील पण उशिरा त्याची प्रोसेस होईल। ते अगोदर ज्या शेतकरी बांधवांची यादीत नाव आले होते त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापसाच्या व सोयाबीनच्या अनुदानाचे पैसे जमा होतील। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी PM किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे येत गेले त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अगोदर हे पैसे कापसाच्या अनुदानाचे व सोयाबीनच्या अनुदानाचे जमा होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक घोषणा केली होती की आम्ही कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजना देऊ। आंतरराष्ट्रीय धोरणामुळे कापसाला व सोयाबीनला भाव कमी लागला आणि त्या भाव कमी लागल्यामुळं आम्ही शेतकरी बांधवांना कापसाला व सोयाबीनला भाव फरक देऊ, भावांतर योजना देऊ। तर ही घोषणा केली होती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पण देशाच्या लोकसभा निवडणुका लागल्या त्यामुळं सरकारला आचारसंहितेमध्ये कुठलेही पैसे देता येत नाही, त्यामुळं लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेली घोषणा अद्यापही तशीच होती। आता विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी परळी येथे
परळी येथे कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अशी घोषणा करण्यात आली की आम्ही कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 5,000 रुपये लवकरात लवकर जमा करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी आपली 2023मध्ये खरीप ई पीक पाहणी केली होती आणि ई पीक पाहणी केल्यानंतर यादीमध्ये नाव आलं होतं, त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जमा होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, ज्यांचं यादीत नाव आलं नव्हतं पण ई पीक पाहणी केली होती त्या शेतकरी बांधवांना सुद्धा पैसे येणार आहेत, पण याची प्रोसेस उशिरा होणार आहे। आणि ई पीक पाहणी केल्याची लवकरात लवकर म्हणजे उद्याच्या 10 सप्टेंबर 2024 पासून आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे पैसे हेक्टरी 5,000 रुपयापासून ते 2 हेक्टरच्या मर्यादेत कापूस व सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, हे होतं कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी म्हणजे कापूस व सोयाबीन अनुदानाचे पैसे वाटप सुरू होणार आहे। त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला। तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं। व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांवर तुर्तास इथे थांबतो, तुमची रजा घेतो, तोपर्यंत धन्यवाद।